नमस्कार, प्रिया सिंपल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आणि आज मी तुम्हाला वाळवण रेसिपीमध्ये साबुदाणा बटाटा कुरडई अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी बनवायची याची रेसिपी दाखवणार आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग रेसिपी पाहूया। सर्वात अगोदर इथं मी अर्धा किलो साबुदाणा रात्रभर भिजत ठेवला आहे। आपण खिचडी बनवण्यासाठी कसा साबुदाणा भिजवतो त्याप्रमाणे साबुदाणा भिजवून घेतला आहे। या वाटीच्या प्रमाणात मी 2 वाट्या साबुदाणा इथं रात्रभर भिजत ठेवला होता। दुसऱ्या दिवशी इथं बघू शकता साबुदाणा खूप छान असा फुलून आला आहे। त्याला मी पूर्णपणे मोकळा करून घेतला आहे। एका पातेल्यामध्ये मी ज्या वाटीने साबुदाणा भिजत घातला होता त्याच्या दुप्पट मी इथं पाणी घेतलं आहे। मी इथं 2 वाट्या साबुदाणा भिजत घातला होता, त्यासाठी मी इथं पातेल्यामध्ये 4 वाटी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे। पाण्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर पातेले मी गॅस बंद करून बाजूला घेतलेला आहे आणि त्यामध्ये जो मोकळा केलेला साबुदाणा आहे तो घालून एक 15 ते 16 तास इथं मी साबुदाणा गरम पाण्यामध्ये भिजत घातला होता। दुसऱ्या दिवशी कुरडई बनवण्यासाठी घेतला आहे। तर अर्धा किलो साबुदाण्यासाठी मी अर्धा किलो बटाटा उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे। एका पातेल्यावरती पुरण वाटतो ती चाळण घेऊन अगदी थोडा थोडा साबुदाणा घेऊन वाटीने हा अशा प्रकारे ज्याप्रमाणे आपण पुरण वाटतो त्याप्रमाणे हा साबुदाणा चाळणीवरती वाटून घ्यायचा आहे। जो भिजवलेला पूर्ण साबुदाणा होता तो मी इथं अशा प्रकारे वाटून घेतलेला आहे। त्यानंतर बटाट्याच्या फोडी करून बटाटा ही चाळणीवरती त्याचप्रमाणे इथं मी बारीक करून घेतलेला आहे। आणि बटाटा ही खूप छान असा बारीक झालेला आहे। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण छान हातानेच हलवून घ्यायचं आहे। आणि इथं मी दोन्ही बटाटा आणि साबुदाणा हा हातानेच अशा प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे। त्यानंतर साच्यामध्ये जे तयार मिश्रण आहे ते घालून एका प्लास्टिक शीट वरती या कुरडया गाळून घेतलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार बटाटा कमी जास्त करू शकता। ह्या कुरडया 1 किलो एवढ्या प्रमाणात होतात। अर्धा किलो साबुदाणा आणि अर्धा किलो बटाटा। आणि ह्या प्लास्टिक शीट वरती मी उन्हामध्ये अशा प्रकारे कुरडया गाळून घेतलेल्या आहेत। अगदी सहज या कुरडया गाळल्या जातात, जास्त याला मेहनत घ्यावी लागत नाही। आणि बनवण्यासही तितक्याच सोप्या, खाण्यास अगदी चविष्ट अशा या साबुदाणा बटाटा कुरडया आहेत। आणि तयार मिश्रणाच्या इथे मी सर्व अशा या कुरडया गाळून घेतलेल्या आहेत। तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा। आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।
2 दिवस कडकडीत उन्हामध्ये या कुरडया सुकवून घेतलेल्या आहेत. तुम्ही फॅनखालीही सुकवून घेऊ शकता.